हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही स्वस्त आहात, मस्त आहात, खुश आहात. आज आपण बघणार आहोत कर्क राशीबद्दल. कर्क राशीचे जे लोक आहेत त्यांनी आजचा व्हिडिओ अजिबात मिस करू नका. आत्ता आपण बघणार आहोत की कर्क राशी ज्यांची आहे त्यांचा डिसेंबरचा महिना कसा असेल. ओके, तर मेन या महिन्यामध्ये काय काय होणार आहे चला पाहूया. वाव. ओके. ओके. वाव. द टॉवर अँड द डेथ कार्ड मला हे सांगते तुमच्या लाईफमध्ये खूप मोठं ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे आपण काय म्हणू की तुमच्या लाईफमध्ये एक छान काळ येतो आहे. जर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये खूप सारे निगेटिव्हिटी होती, तुम्हाला हेल्थ इश्यूज होते, तुम्हाला तुमच्या रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम्स होते, मॅरेज ठरत नव्हतं, मॅरेजमध्ये प्रॉब्लेम येत होते, तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुमच्या लाईफमधल्या आता निघून जाणार आहेत आणि तुमच्या लाईफमध्ये एक सुंदर बॅलन्स्ड प्रेम तुमच्या लाईफमध्ये आहे येत आहे. जर तुम्ही मॅरिड असाल तर तुमच्या पार्टनरबरोबर तुमचं मॅरेज चांगलं होणार आहे. हेल्थ इश्यूज संपायला येतील, तुमचे संपतील जवळजवळ. मला असं दिसतं आहे की जर कोणाचं लग्न ठरत नसेल तर डेफिनेटली या महिन्यामध्ये ठरण्याचे चान्सेस आहेत. त्याचबरोबर तुम्हाला हे सांगू इच्छिते मी की तुमच्या लाईफमध्ये तुमची इंट्युशन खूप स्ट्रॉंग होणार आहे आणि तुम्हाला कुठे पैसा मिळू शकतो किंवा अशी अपॉर्च्युनिटी कुठे आहे या बाबतीमध्ये सडन समजू शकतं आणि तुम्ही त्या गोष्टीचा लाभ घेऊ शकता. सो तुमचं सेकंड सोर्स ऑफ इन्कम जनरेट होऊ शकतं. अशा पद्धतीचे मला हे कार्ड्स इन्फॉर्मेशन देत आहेत. मोस्ट ऑफ मला हेच दिसतंय, जर तुमच्या घरावर काही निगेटिव्हिटी होती, तुमच्या हेल्थवर काही निगेटिव्हिटी होती किंवा तुम्हाला कोणत्या गोष्टीबद्दल नॉलेज नव्हतं, तर या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला तर नॉलेज पण येणार आहे. म्हणजे एक मनामध्ये सतत निगेटिव्ह विचार येत असतील तर त्यातनं तुम्ही बाहेर पडणार आहात. ओके, तर या पद्धतीचंच मला कार्ड्स तुमच्यासाठी आले आहेत आणि मेसेज आलेले आहेत. आता आपण टॅरोने बघूया की अजून तुम्ही लोक काय हे करणार आहात, तुम्हाला हा टाइम कसा जाणार आहे. ओके. येस, मला हेच दिसत आहे. तुम्ही तुमच्या हातातनं गेलेली संधी तुम्हाला परत मिळणार आहे. मग ती रिलेशनशिपमध्ये असो किंवा करिअरमध्ये असो, तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये एक चान्स मिळणार आहे आणि रिलेशनशिप तुमची बॅलन्स्ड होणार आहे. ओके, सो तुम्हाला काय टाळायचं आहे ते आपण पाहूया. ओके, कार्ड्स या महिन्याभरामध्ये तुम्हाला कोणती गोष्ट टाळायची आहे ते आपण पाहूया. ओके. अति उत्साह आणि ओव्हर थिंकिंग तुम्हाला टाळायची आहे. ओव्हर थिंकिंग तुम्हाला स्टक ठेवू शकते. अति उत्साह तुमच्या रिलेशनमध्ये गैरसमज निर्माण करू शकतात. इक्वल गिव्ह अँड टेक आणि इक्वल म्हणजे इमोशनल बॅलन्स ठेवणं गरजेचं आहे. तर तुमच्या लाईफमध्ये तुमच्या लोकांसाठी मला रिलेशनशिपमध्ये खूप हार्मनी दिसत आहे. जबकी हा चॅनल म्हणजे मला बाकी कुठले मेसेज मिळतच नाही आहेत कितीही कार्ड्स काढले तरी. ओके, सो लास्टमध्ये आपण बघूया की काय एक्झॅक्टली तुम्हाला ब्लेसिंग्स मिळतात या मंथमध्ये. ओके, आणि हा व्हिडिओ मी बंद करते. ठीक आहे की तर ब्लेसिंग्स काय मिळणार आहेत. मी अगेन सोलमेटचं कार्ड पाहिजे. ओके, केऑस अँड कॉन्फ्लिक्टपासून दूर राहणार आहात तुम्ही. नाहीतर मला असं दिसतंय की जर तुम्ही जास्त विचार करत बसला ओव्हर थिंकिंग तर परत केऑस आणि कॉन्फ्लिक्टला तुम्ही अट्रॅक्ट करू शकता. इमोशनली बॅलन्स राहा. फोर्क इन द रोड तुम्हाला जसं मी सांगितलं की चॉईस येऊ शकते किंवा तुमच्या लाईफमध्ये एक
मिड वे तुम्हाला मिळणार आहे. नक्की कुठल्या डिरेक्शनला जायचं आहे हे तुम्हाला समजणार आहे. हॅपी हॅपी तुमच्या लाईफमध्ये टाईम पिरियड येणार आहे आणि जस्टिस तुमच्या लाईफमध्ये येतो आहे. कोर्ट कचेरी बाबतीमध्ये काही तुमच्या केऑस चालू असेल तर तिथे तुम्हाला हार्मनी दिसणार आहे मेंटेन होताना. सो येस, एकंदरीत तुमच्यासाठी मला हा महिना चांगला दिसतो आहे. इमोशनली स्वतःला बॅलन्स करा. तुमचा डिवाइन टायमिंग आलेला आहे. सो जस्ट बी द यू. ओके. थँक्यू सो मच. बाय बाय.